शिरपूर तालुक्यातील पत्रकारांना मिळणार हक्काचे पत्रकार भुवन। पत्रकार दिनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी पत्रकार भुवनासाठी जागा देण्याची केली घोषणा। 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीराम दादा पावरा होते, तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गटविकास अधिकारी पवार, सभापती वसंत पावरा, राहुल रंदे, हेमंत पाटील यांच्यासह आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करीत अभिवादन केले। तसेच 2024 मध्ये मयत झालेल्या दिवंगत पत्रकारांना अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिरपूर शहर व तालुका प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेतर्फे उपस्थित मान्यवरांचा व पत्रकारांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला। कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार व्हावे अशी अपेक्षा माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी मांडल्यावर भवनासाठी जागा देण्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी जाहीर केले। शिरपूर शहर व तालुका प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे अभिनंदन करीत आभार मानण्यात आले। 6 जानेवारी 2026च्या पत्रकार दिनाचे आयोजन माजी नगरसेवक हेमंत पाटील व युवा नेते राहुल रंदे यांनी करण्याचे जाहीर केले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले, तर आभार महेंद्र माळी यांनी मानलेत। यावेळी शहर तालुक्यातील ग्रामीण भागातून व शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आणि मी आणि हेमंत भाऊने 2 मिनिटं चर्चा केली आणि येत्या पुढचा जो कार्यक्रम असेल, याच्यानंतरचा जो पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल, त्याचं आयोजन आम्ही नियोजन आम्ही दोघंजण करून घेऊ आणि तुम्हाला आम्ही आमंत्रित करू। आपण सगळेजण याल। पत्रकाराचं फार मोठं त्याचा सहभाग असतो आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही चौथा स्तंभ म्हटलेला आहे, त्या लोकशाहीमध्ये आपलं काम करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल किंवा अधिकारी असेल, जे लोकप्रतिनिधी चांगलं काम करतात त्यांना सुद्धा चांगलं म्हणण्याचं काम आपण पत्रकार करत असतात, आणि जे लोकप्रतिनिधी चुका करत असेल ते सुद्धा दाखवण्याचं काम पत्रकारचं आहे। आणि जे अधिकारी चांगलं काम करत असेल त्यांचं कौतुक करण्याचं सुद्धा आपलं पत्रकार बंधू करत असतात, आणि जे अधिकारी चुकीचं काम करत असेल ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम पत्रकार करत असतात। त्यामुळे लोकशाही असेल, शासकीय पद्धती असेल, त्याच्यामध्ये आपलं फार मोठी भूमिका आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मला आता आमदारकीमध्ये 15 वर्ष झालं आणि आता 16वा सुरू झालेला आहे। आणि या 15 वर्षामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपलं सगळ्यांचं सहकार्य राहिलं, आणि त्यामुळे आपण तालुक्याच्या विकासामध्ये जे काही आपण काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई, आम्ही सगळे असतील, आणि आपला तालुका घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आजपर्यंत, आणि त्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं मोठं काम आहे आणि पुढे सुद्धा आपण असंच काम करणार आहोत। सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळं काही काम करणार आहे। तालुक्यामध्ये जे काही वाईट घटना घडत असेल त्याला मी बी सहकार्य करणार। आता हे जे काही विषय निघाला कॅफे, हे सुद्धा आपण जे ठराव केलेला आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा सहमत आहे, कारण हे कॅफेज असेल, जे काही वाईट घटना घडत असेल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये अधिकारी असेल, पोलीस प्रशासन असेल, कारण काही गोष्टी समाजाला किंवा विद्यार्थ्यांना घातक असेल ती गोष्ट आपण कोणीही खपवून घेतलं नाही पाहिजे। थोडंफार आपला फायदा होत असेल, पण नुकसान किती लोकांचं होत आहे हे आपण बघितलं नाही पाहिजे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सतर्क राहून काम केलं पाहिजे। जीवनामध्ये आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो,
काही अधिकारी शासकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. तर याच्यामध्ये काम करत असताना आपला फायदा होत आहे म्हणून कोणाचे नुकसान होत असेल ते हे झालं नाही पाहिजे, हे मी त्या मताचा माणूस आहे. आणि त्यामुळे आपण सगळे मिळून आपल्या तालुक्यामध्ये, जसं आपलं धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत आणि आपला तालुका हा विकसित तालुका म्हणून म्हटला जातो. त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार असतो, तुमचा सुद्धा हातभार आहे, लोकप्रतिनिधींचा हातभार आहे, अधिकाऱ्यांचा हातभार आहे. त्यामुळे आपण इतकं करू शकलो. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला आणखी चांगलं काम करायचं आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र राहून काम करूया. जे काही चुकीचं असेल तर चुकीचंच म्हणू आपण, कोणी चुकत असेल त्याला चुकीचंच म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण सगळे मिळून आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करू. आणि दुसरा विषय आमचे हेमंत भाऊंनी मांडलेला आहे पत्रकार भवनचं. आता त्या पत्रकार भवन आहे ते कुठे करायचं आपण सगळे मिळून ठरवून आपण करूया. त्याच्यामध्ये माझी बी सहमती आहे. कसं करून घ्यायचं, कुठं करायचं आहे आपण सगळे मिळून बसून करून निश्चित आपण करून. कारण इतके आपण पत्रकार आहेत तिथे कुठंतरी आपल्याला बसायला जागा पाहिजे. कुठं पत्रकारी सगळे मिळून काही निर्णय घ्यायचे असेल तर त्याचं जागा पाहिजे. त्यामुळे आपण बसून आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई असेल, आपण सगळे बसून ठरवून कुठे बनवायचं ते आपण करूया, इतकं मी आपल्याला सांगतो. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की जीवनामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना बघावं लागतात. आपल्या तालुक्यामध्ये सगळे समाज राहतात आणि सगळे समाज आपण एकच आमचे बंधू आहे या दृष्टिकोनाने आपल्याला जीवन जगायचं आहे.